नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. तुम्हाला तर माहिती आहे आपली हैदराबाद ट्रिप चालू होती. मग काय आउटरला लागलो, आउटर वगैरे उतरलो आणि बाहेरच पठाणशिरोला HP पंपापाशी आपण झोपून घेतलो. मग काय सकाळी सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो. मग म्हणलं मामाच्याच हॉटेलच्या जवळ होतो. म्हणलं मामानं सकाळी सकाळी चहा केलाय, चहा वगैरे घेऊ. मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन आलो. चहा पिल्यानं कसं मूड वगैरे फ्रेश झाला. मग काय पंपात गेली, सकाळी सकाळी मस्तपैकी फ्रेश अंघोळ वगैरे केली. आणि मग म्हणलं आता पोटाचं बघायला लागतंय कारण 9 वाजले होते. मग आलो इकडे ऑफिसला. ऑफिसच्याच खाली नाश्ता सेंटर आहे. नाश्ता केला. मस्तपैकी एक चहा ओढला. म्हणजे कसं आहे आता सुट्टी नाही दिवसभर. त्यामुळं मग आलो घरी ऑफिसला. नंबर वगैरे लावला. ऑफिसला काय गाड्या 4-8 दिवस झालं थांबूनच होत्या. मग काय इथं काय मेळ लागत नाही म्हटलं. मग काय एका मित्राने लावला मेळ. त्याच्यासोबत आपली बी गाडी होती आणि अजून एक गाडी होती. तिन्ही पण गाड्या घेऊन निघालो होतो आम्ही 12-1 वाजता भरायला. मग काय मित्राला एक पार्टीला फोन लावला. मग भेटलं भाडं बाहेरून. त्यामुळे मग म्हणलं चला भरावं. भाऊ होता बीडचा आणि त्याच्या मागे एक गाडी होती ती आपल्याच होती मुरुडची. मग म्हणलं तिन्ही पण गाडी एका जागीच भरणार होत्या आणि तिघाला फक्त जायचं वेगवेगळं लोकेशन होतं. मग काय म्हणलं चला जाऊया भरायला. तिथून आलो पुढे. मस्तपैकी आउटर सोडून 30 किलोमीटर जायचं होतं. तिथे गेल्यानंतर पार्टीवाला म्हणला जेवण केलं नसेल तर जाऊन जेवण करून या, थोड्या वेळानं गाडी भरायला चालू करतो. म्हणलं आज काय देव चांगला बऱ्यावरच आहे. मग तिथून आलो, जेवण वगैरे केलं आणि लगेच लावल्या गाड्या भरायला. 1-2 गाड्या भरल्या. त्यानंतर आपली पण गाडी भरून घेतली. जरा ओपन करायला लावली होती. ते सर्व बांधून वगैरे घेतली. शेवटची गाडी होती भाऊची. भाऊची गाडी भरली. भाऊ जरा काय घाबरत होता. नवीनच आलाय तो लाईनवर. त्यामुळे म्हणलं टेन्शन नको घेऊ. आपण जाऊ सोबत सोबत. त्यामुळं भाऊचं थोडंसं बांधायचं राहिलं होतं. ते सर्व बांधून वगैरे घेतलं आणि हे काय असं म्हणजे मराठीच बोलणारे होते. त्यामुळं काय विषयच नाही. सर्व सामान वगैरे पॅक केलं. पुढे बघतो तर काय लागली ट्रॅफिक. हैदराबादमध्ये टाइम झाला होता 6 वाजले होते. त्यामुळे ट्रॅफिक लागली. बाहेर आलो आउटरला. आउटरला थोडासा ऍक्सिडेंट झाला होता. पोलीस मामा आले. लगेच बाजूला सर्वांना केलं. तिथून खाली आउटर उतरायच्या आधी आमचा भाऊ जरा नवीन होता. भाऊसाठी थांबलो. आउटर वगैरे उतरलं आणि लागलो बाहेर तर पठाणची रोड लागलं ट्रॅफिक. जवळपास 1 तास ट्रॅफिक लागलं. जरा कन्स्ट्रक्शन रोडचं काम चालू आहे त्यामुळे जरा जास्तच वेळ लागला. मग हे हायवेवाला असं युटर्न घेत होता त्यामुळे झालं होतं एवढं ट्रॅफिक. तिथून आलो पुढे. भाऊ जाणार होता नांदेड मार्ग. कारण भावाला जायचं होतं रिसोडला. मग म्हणलं भाऊ तू इथून जा पुढे. मग पुढे आलो पंपावर. म्हणलं आता टॅकी फुल करावं. टॅकी वगैरे फुल केली. आपलं तर झालं गाडीचं. मग आता आपलं बघायला लागतंय. भाऊनं म्हणला थोडंसं जेवण करू. आणि भाऊ जाणार होता सोलापूरला आणि आपल्याला जायचं होतं गावाकडं. मग काय टॅकी वगैरे फुल केली. भाऊच्या गाडीचा मस्तपैकी एक व्हिडिओ वगैरे घेतला. मग म्हणलं भाऊ आता चल. सकाळी सकाळी घरी आलो. मस्तपैकी अंघोळ वगैरे केली. मग म्हणलं आता निघायला लागतंय. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये.